दोस्तों, हाउ आर यू? यू आर फाइन. आई एम आल्सो नो यू आर ऑलवेज फाइन. देखो दोस्तों, हम आज पढ़ने जा रहे हैं हेरिडिटी एंड इवोल्यूशन. अभी देखो दोस्तों, मराठी मीडियम के भी स्टूडेंट है, सेमी इंग्लिश के भी है और इंग्लिश मीडियम के भी. तो मैं 3 लैंग्वेज एक साथ यूज करूंगा, मराठी, हिंदी एज वेल एज इंग्लिश. दोस्तों आप समझने की कोशिश करो, जिनको भी जिन लैंग्वेज चाहिए वो एक्सेप्ट कर सकते हैं 3 लैंग्वेज एक साथ. देखो जहां पे भी नीड है, मराठी मीडियम के स्टूडेंट देखो, मराठी मीडियम वाले स्टूडेंट्स वो मराठी सुनेंगे, इंग्लिश वाले इंग्लिश, सेमी इंग्लिश को दोनों की भी जरूरत है. देखो दोस्तों, मैं मराठी, हिंदी और इंग्लिश. अनुवंशिकता व उत्क्रांती मराठीमध्ये, ठीक है. अनुवंशिकता, उत्क्रांती. देखो इस लेसन में हम क्या पढ़ने वाले हैं, वो 3 से 4 मार्क्स के लिए लेसन रहता है बोर्ड एग्जाम के लिए. इसमें से बहुत सारे डेफिनेशंस और कोई डायग्राम, 4 डायग्राम, पाई डायग्राम देंगे और इसके जरिए से आपको बहुत सारे छोटे छोटे 3 या 4 मार्क के लिए ये लेसन है दोस्तों. तो अगर ये ठीक तरह से बेसिक फंडामेंटल तौर पर आप पढ़ेंगे तो आपको आगे जाके 11वीं 12वीं यानी कि 11th 12th स्टैंडर्ड सायन्स को आपको इजी जाएगा. देखो दोस्तों, अनुवंशिकता. अनुवंशिकता म्हणजे काय, मराठीवाल्या विद्यार्थ्यांसाठी अनुवंशिकता म्हणजे काय, तर आपण बघतो एका पिढीतील जैविक लक्षणे दुसऱ्या पिढीत जनुकाद्वारे, हा शब्द महत्वाचा आहे इथं दोस्तों, जनुकाद्वारे म्हणतोय मी, जनुकाद्वारे. इंग्लिश मध्ये त्याला आपण जीन्स म्हणतो आपण, ठीक आहे. जनुकाद्वारे म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीपर्यंत जी जैविक लक्षणे एका जनुकामार्फत संक्रमित केली जातात त्यास म्हणतात अनुवंशिकता. समजलं? एका पिढीतून दुसऱ्या पिढीपर्यंत जैविक लक्षणे एका जनुकामार्फत ट्रान्सफर किंवा त्याला आपण प्रस्थापित, संक्रमित केली जातात त्यास म्हणायचं अनुवंशिकता. मराठी मीडियम साठी. फॉर इंग्लिश देखो दोस्तों, व्हाट इज मीन बाय हेरिडिटी और डिफाइन हेरिडिटी. सो द जीन्स, कैरेक्टर्स और जेनेटिक कैरेक्टरिस्टिक्स आर ट्रांसफर्ड फ्रॉम one generation to other generation by genes. That is known as heredity. Do you understand? समझ में आ गए? हेरिडिटी मीन्स क्या है कि एक जनरेशन से दूसरे जनरेशन तक वो लिविंग कैरेक्टरिस्टिक्स है, जेनेटिक कैरेक्टरिस्टिक्स है, वो ट्रांसफर हो जाती है. उसको हम क्या बोलते हैं? हेरिडिटी बोलते हैं. देखो दोस्तों, और who was the father, who was the genetics father? तो जॉन, क्या उसका नाम है? जॉन ग्रेगर मेंडेल. Who was the father of genetics? Father of genetics. देखो दोस्तों, फादर ऑफ जेनेटिक्स किसको बोलते हैं? जॉन ग्रेगर मेंडल. मराठीत जनुकीय अनुवंशिक, आधुनिक अनुवंशिकतेचा उद्गाता कोण आहे? जॉन ग्रेगर मेंडल. या मेंडलने मित्र हो खूप असे प्रयोग करून दाखवलेले आहेत आणि त्याच्या प्रयोगानुसार एक प्रूव्ह झालं, एक सिद्ध झालं की आधुनिक अनुवंशिकता काहीतरी असते आणि अनुवंशिकतेनुसार आपल्याला बऱ्याचशा उत्क्रांतीचा शोध लागत गेला. की जसं की आपला म्हणजे माकडापासून माणूस, नंतर कुत्र्याचे अनेक प्रकारच्या जाती, उंदराच्या अनेक प्रकारच्या जाती, गाई म्हशीच्या अनेक प्रकारच्या जाती. हा एक अनुवंशवाद आहे. दॅट इज द इव्हॉल्युशन ऑफ हेरिडिटी. लक्षात घ्या विद्यार्थी. आणि म्हणून याच्यातून आपल्याला पुढच्या अजून सुद्धा त्याचं योगदान खूप महत्वाचं आहे. इसीलिए उसको जॉन ग्रेगर मेंडल को हम क्या बोलते हैं? फादर ऑफ जेनेटिक्स. इसको हम बोलते हैं, ये फादर है जेनेटिक्स का. कौन है वो? फादर है. और इसीलिए 1886, देखो 1886 में इसके भरोसे पर इसका जो इवोल्यूशन हेरिडिटी है वो स्टार्ट हो गई. और 1901 में देखो दोस्तों, 1901 मध्ये ह्युगो द रिस
ह्युगो. हा जो ह्युगो सायंटिस्ट आहे हा 1901 मध्ये उत्परिवर्तन सिद्धांताने म्हणजे म्युटेशन्स थेअरी, म्युटॅक्शन थेअरी, इंग्लिश मध्ये त्याला म्युटॅक्शन थेअरी म्हणतो आपण. म्युटॅक्शन थेअरी बाय ह्युगो. म्युटॅक्शन थेअरी बाय ह्युगो म्हणजे म्युटॅक्शन थेअरी 1901 बाय ह्युगो. म्हणजे 1901 साली ह्युगो याने उत्परिवर्तन सिद्धांताने अचानक बदल घडवला आणि त्यातून मग 1902 म्हणजे 1902 मध्ये मित्र हो, 1902 मध्ये काय झालं की नाकतोड्याच्या म्हणजे ग्रॉसोफर याच्या गुणसूत्राच्या जोड्या ज्या त्या पहिल्यांदा सापडल्या आणि या नाकतोड्याच्या गुणसूत्रांच्या जोड्या ज्याद्वारे या अनुवंशिकता म्हणजे हेरिडिटीला सुरुवात झाली हे आणि याच्यातून संशोधन सुरू झालं. इन इंग्लिश दॅट वॉज 1902 द वॉल्टर सटन. वॉल्टर या सायंटिस्ट नो वॉल्टर इन 19 वॉल्टर सटन he saw that pair of chromosomes of grasshopper. Pair, he was first saw the pair of chromosomes म्हणजे गुणसूत्राची जोडीचा पहिला त्यानं वॉल्टर सटननं 1902 साली अभ्यास केला. The Walter Sutton in 1902 he saw the pair of chromosomes in grasshopper. Grasshopper तुम्हाला माहिती आहे नाकतोडा म्हणजे जो टोळा असतो ना त्याला ग्रासोपर बोलतो, ग्रास वरती असतो. And hence genes are transferred via chromosomes. That is the proof. The genes means जनुके. जीन्स मीन्स जनुके. मराठी हिंदी जनुके त्याला आपण जनुके म्हणतो. ते जनुके आपल्या प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या सेल्स मध्ये असतात. सजीवांच्या पेशीमध्ये ही जनुके असतात. अँड these genes are transferred. These genes are transferred by or via chromosomes. म्हणजे या जनुकांचं वहन गुणसूत्रांच्या मार्फत होतं. या जनुकांचं वहन, आता तुम्हाला प्रश्न विचारला जनुकांचं वहन कशाच्या मार्फत होते असे तुम्ही नोट्स तयार करू शकता मित्र. तर जनुकांचं वहन गुणसूत्रांच्या मार्फत होतं. इन इंग्लिश the genes are transferred by chromosomes. Okay, so what is the medium of the transfer of genes? The medium of chromosomes are transfer of genes. देखो दोस्तों म्हणजे मीन्स हमारे जो कौन से भी लिविंग ऑर्गेनिजम्स के सेल में या पेशी में जो जीन्स रहते हैं वो ट्रांसफर हो जाते हैं एक पीढ़ी से दूसरे पीढ़ी तक, वन जनरेशन टू अदर जनरेशन. एंड इन 1944 यानी कि 1944 यानी कि 1944 मध्ये मराठीमध्ये ओसवाल्ड हेरी, मॅकलिन, मॅकॉर्नी, these three scientists means Caroline McCalday, those three scientists had proved that DNA is the main hereditary DNA is the main hereditary material of all living things. Material of all living things. देखो दोस्तों ये बहुत इंपॉर्टेंट है. क्या है ऑल लिव्हिंग थिंग्स का इंपॉर्टंट मटेरियल? डीएनए. सगळ्या सजीवांचं सगळ्यात महत्वाचं जे भौतिक साधन आहे कुठल्या पण सजीवांच्या सेल म्हणजे पेशीचं महत्वाचं अनुवंशिकतेचं साधन म्हणजे कोण आहे मित्र? डीएनए. दोस्तों मैंने सामने रखा ये डायग्राम निकाल के डीएनए. डीएनए व्हाट इज मीन बाय डीएनए? अरे डीएनए का मतलब क्या होता है दोस्तों? आप तो पहले से ही पढ़ चुके हैं 8th स्टैंडर्ड 9th स्टैंडर्ड में. क्या है डीएनए? व्हाट इज द लॉन्ग फॉर्म ऑफ डीएनए? डीऑक्सीराइबोन्यूक्लिक एसिड. वो हर एक लिविंग सेल के सेल में रहता है और सेल मीन्स न्यूक्लियस में रहता है. हर एक सेल को क्या रहता है? न्यूक्लियस. और इसमें से डीएनए रहता है डीऑक्सीराइबोन्यूक्लिक एसिड. और वो सामने वाली बाजू में डायग्राम है वो कौन सी है? आरएनए राइबोन्यूक्लिक एसिड. वो भी हमारे
लिविंग ऑर्गेनिजम्स के सेल में वो एक पार्ट होता है न्यूक्लियस में. देखो दोस्तों, मराठीत सांगायचं म्हटलं तर प्रत्येक पेशीच्या केंद्रकामध्ये हा डीएनए आणि आरएनए असतो. आपल्या सुद्धा आणि पाक मायक्रोबस म्हणजे सूक्ष्म जीवांच्या पेशींच्या मध्ये सुद्धा असतो. हा थोडासा मित्र हो तुम्ही पाठ समजून घेतला, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये तुम्ही वाचून घेतलं तर व्हेरी इझी आहे. आणि याच्यातून आपल्याला मग आपण माहिती मिळवायची आहे. व्हॉट इज, मग आता या तिघांच्या याच्यातून 1944 ला डीएनए प्रोटीन आणि याच्यातून डीएनए वॉज द मेन जेनेटिक इंजिनिअरिंग कॅपॅसिटी टेक्निक वॉज डेव्हलप. जेनेटिक इंजिनिअरिंग टेक्निक, जेनेटिक्स इंजिनिअरिंग टेक्निक was developed. देखो दोस्तों, ये जेनेटिक इंजीनियरिंग यानी कि मराठी में जनुकीय अभियांत्रिकी यंत्रणा या शास्त्रज्ञाच्या आधारे परत विकसित झाली. आणि याच्या आधारे दोस्तों हे सगळं तुम्हाला अनुवंशिकता, हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन जे आहे ते आपल्याला कसं काय तयार व्हायला लागलं, मग कसं काय त्याचं संशोधन व्हायला लागलं हे आपण दोस्तों पाहतो याच्यामध्ये. मग याच्यातून आपल्याला काय लक्षात ठेवायचंय की डीएनए मध्ये असलेली जनुके आरएनएच्या मदतीने, बघा डीएनए मध्ये असलेली, मी काय सांगतोय बघा, डीएनए मध्ये असलेली जनुके, बघा डीएनए मध्ये असलेली जनुके आरएनएच्या मदतीने पेशीचं कामकाजाचं काम करतात. म्हणजे डीएनए मध्ये आता बघा, डीएनए मी इथं सांगतो, डीएनए मध्ये असलेली कोण, आरएनए, त्याच्यामध्ये असलेली कोण, जीन्स म्हणजे जनुके, म्हणजे काय म्हणतात त्याला आपण, जनुके, मराठीत लिहितो मी जनुके जे आहे. म्हणजे डीएनए मध्ये असलेली जनुके आरएनएच्या मदतीने, आता या आरएनएच्या मदतीने डीएनए मध्ये असलेले जीन्स म्हणजे जीन्स which are present in DNA by the help of RNA. Once again repeat. Genes are present in DNA, deoxyribonucleic acids. With the help of RNA, they control. What is the function of gene? They control. देखो दोस्तों बहुत important है. Cell essential for genes there is stored information. याच्यामध्ये काय काय असतं, stored information. देखो दोस्तों stored information, प्रोटीन्स ये होता है स्टोर्ड इन्फॉर्मेशन. प्रोटीन्स जीन्स मध्ये असतात. म्हणजे जनुकेमध्ये एक साठवलेला माहितीचं संकलन आणि प्रथिनांच्या माहितीचं संकलन कुठं असतं, जनुकामध्ये, मराठी मीडियम मध्ये. आणि जनुके काय करतात, प्रथिनांचं संकलन किंवा माहिती जी आहे डीएनए मध्ये साठवलेली हे आरएनएच्या माध्यमातून पुढे पुढे घेऊन जातात. पुढे पुढे म्हणजे कुठे रे मित्र, पहिल्या पिढीतून दुसऱ्या पिढीकडे. म्हणजे द जीन्स आर ट्रान्सपोर्ट मेनी इन्फॉर्मेशन और प्रोटीन्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन बाय जीन्स थ्रू आरएनए इन द डीएनए. देखो दोस्तों समझ गया, डीएनए में कौन है, डीएनए में जीन्स है. जीन्स आरएनए के जरिए से क्या करता है, जो भी इंफॉर्मेशन है, कोई भी इंफॉर्मेशन रहेगी, जेनेटिकल इंफॉर्मेशन रहेगी, प्रोटीन्स रहेंगे, वो सब जो है वो ट्रांसफर करता है और कंट्रोल भी करता है. सेल का जो फंक्शन है, क्या फंक्शन है, कंट्रोल. फंक्शन क्या रहता है, कंट्रोल यानी नियंत्रण. जो पेशी का नियंत्रण है, पेशीचं नियंत्रण, कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन ये भी संभलता है दोस्तों. याच्यामुळे काय म्हणतोय आपण, प्रथिनांची निर्मिती डीएनए मुळे आरएनएच्या माध्यमातून होते. प्रथिनांची निर्मिती डीएनए मुळे आरएनएच्या म्हणजे प्रोटीन्स आर फॉर्म बाय डीएनए थ्रू आरएनए. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. Proteins are formed by DNA through RNA.
म्हणजे मराठीत प्रथिनांची निर्मिती डीएनए मुळे होते, पण कुणाच्या मार्फत होते? आरएनएच्या मार्फत. इथे लिहिलेलं आहे मी डीएनए आरएनए. आणि इथं प्रथिने म्हणजे प्रथिनांचं वहन कोण करतो? जीन्स करतात. जीन्स देयर इज इम्पॉर्टेंट इसेंशियल प्रोटीन्स विच आर प्रोड्यूस नीड ऑफ बॉडी. जो भी बॉडी को लगता है वो सब प्रोटीन जीन्स क्रिएट करता है. कहाँ पे? आरएनए. किसकी वजह से? डीएनए में. किसकी वजह से? आरएनए की वजह से. सो हम अगर एक डायग्रामेटिक प्रेजेंटेशन देखेंगे तो कैसा होता है, देखो दोस्तों मैं यहाँ पे आप जब चाहे तो आप स्क्रीनशॉट ले सकते हैं दोस्तों. यहाँ पे मैं यहाँ पे सेल लिखता हूं. सेल है. सेल में आप देखो सेल में न्यूक्लियस रहता है. न्यूक्लियस रहता है यानी की केंद्रक रहता है. मराठी वाल्यांना मी सांगतोय सेल म्हणजे काय? पेशी. सेल म्हणजे काय? पेशी. न्यूक्लियस म्हणजे काय? पेशी अंग काय? केंद्रक. काय आहे? केंद्र. आणि या केंद्रकाच्या द्वारे देखो दोस्तों यहाँ पे न्यूक्लियस म्हणजे केंद्र. आणि या केंद्रकामध्ये कोण असतो? डीएनए आरएनए. कोण असतो? डीएनए अँड आरएनए. आणि ह्याच्याच मध्ये कोण असतो? जीन्स असतात. कोण असतात? जीन्स. समजलं मी काय म्हणतोय? डीएनए आरएनए डीऑक्झीरायबोन्यूक्लिक ऍसिड आणि जीएनए जीन्स. म्हणजे याच्यामध्ये मराठीमध्ये त्याला जनुके म्हणतो आपण. काय म्हणतो त्याला? जनुके. आता याच्या मार्फत आपण बघितलं जीएनए बाय द हेल्प ऑफ आरएनए जीन्स. डीएनए बाय द हेल्प ऑफ एंड जीन्स क्या करता है? कंस्ट्रक्शन सेल कंट्रोल ऑफ फंक्शन. जीन्स का मैंने पहले क्या है इसका फंक्शन. इसका फंक्शन म्हणजेच त्याचं कार्य मराठीत काय? कंट्रोल ऑफ ऑल ऍक्टिव्हिटी ऑफ बॉडीज. कंट्रोल ऑफ ऑल ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल. देखो जीन्स मीन्स न्यूक्लियस में सब होता है. एक्टिविटीज कंट्रोल सेल की न्यूक्लियस. न्यूक्लियस में कोण कोण आहे? केंद्रकामध्ये कोण कोण आहे? की सगळं बॉडीचं कार्याचं जे संतुलन किंवा कोऑर्डिनेशन किंवा त्याचं कार्य कोण सांभाळतंय? जनुके म्हणजे डीएनए आरएनए. हे एका पेशीमध्ये असतात. देखो दोस्तों अभी हमें समझाएंगे आरएनए इन जीन देयर इज स्टोर्ड इंफॉर्मेशन इसेंशियल प्रोटीन. इसमें क्या रहता है? इंफॉर्मेशन. थोड़ा सा मैं पानी पीता हूँ प्लीज. ओके सो क्या जीन्स जनुके है. जीन्स क्या करता है? व्हाट इज द फंक्शन? जीन देयर इज स्टोर्ड इंफॉर्मेशन. stored information. याच्यामध्ये काय? मराठीमध्ये याच्यामध्ये जनुकांची माहितीचा साठा असतो. बरोबर? जनुकांच्या माहितीचा साठा. आणि काय असतात? प्रथिने इसेंशियल प्रोटीन्स. मराठीत मला जास्त वेळ लिहायला मी सांगतोय. मराठीमध्ये काय इथं असतात? काय काय असतात इथं? प्रथिने. काय असतात? प्रथिने. प्रोटीन्स म्हणजे प्रथिने. आणि काय? माहिती संकलन. काय असतं याच्यामध्ये? माहिती संकलन. म्हणजे या जीन्स मध्ये माहिती संकलन आणि प्रथिने याच्यामध्ये असतात. ती ट्रान्सफर होतात. बट दीज प्रोटीन्स आर मेड बाय डीएनए. These proteins are made by DNA through RNA. These proteins, देखो these proteins are made by DNA. पिछले बार मैंने बताया था DNA through RNA. मराठी मध्ये ही जी प्रथिने आहे ही प्रथिने डीएनएच्या प्रथिने डीएनएच्या डीएनए मुळे आरएनएच्या माध्यमातून तयार होतात. कुठं? जीन्स मध्ये म्हणजे जनुकामध्ये होतात. अँड धीस प्रोटीन्स आर नोन ॲज सेंट्रल डोग्मा. याच प्रथिनांना काय म्हणायचं? सेंट्रल डोग्मा. धीस प्रोटीन्स इज नोन ॲज proteins is known as central dogma. मराठीमध्ये तेच आहे दोस्तों. सेंट्रल डोग्मा हे नाव आहे त्याला. सेंट्रल डोग्मा म्हणजे हेच प्रोटीन्स काय होतात? सेंट्रल डोग्मा म्हणून. म्हणजे या प्रथिन
ही जी प्रथिने आहेत की डीएनए मुळे तयार झाली आणि आरएनएच्या माध्यमातून तयार झालेल्या जनुकांना काय म्हणायचं मित्र? सेंट्रल डोग्मा. काय म्हणायचं मित्र? सेंट्रल डोग्मा. बरोबर. जर मराठीच्या विद्यार्थ्यांना काही समजत नाही, फळ्यावरती लिहिता येत नाही मला, तरी पण मी बोलतोय त्याकडे लक्ष द्यायचं मराठी विद्यार्थ्यांनी. ठीक आहे. आय हॅव नो टाइम और नो स्पेस फॉर बोथ लँग्वेज कॅन आय राईट हिअर. ओके, यू कॅन अंडरस्टँड मी. मी मराठीत परत रिपीट करतोय की जी ही प्रथिने तयार झालेली आहे डीएनए आणि आरएनएच्या माध्यमातून, त्यांनाच आपण काय म्हणतो? सेंट्रल डोग्मा. परीक्षेला बोर्डला हे विचारतात की डीएनएच्या मुळे आणि आरएनए मधून तयार होणाऱ्या जनुकांना टिंबटिंब असे म्हणतात. काय म्हणतात? सेंट्रल डोग्मा. द सेंट्रल डोग्मा, these proteins are made by DNA through RNA. These proteins is known as central dogma. Yes, okay. Now अभी क्या करेंगे? इसके बाद हम इन डीएनए बाय द चेन ऑफ जीन्स mRNA इज फॉर्म. इन डीएनए, जो डीएनए में देखो दोस्तों, इसके बाद में जो डीएनए, देखो मैं क्या बोल रहा हूं, इन डीएनए म्हणजे डीएनए मध्ये, इन डीएनए बाय द चेन ऑफ जीन, यहाँ पे चेन तयार होती, इथं चेन साखळी तयार होते. द चेन ऑफ जीन्स म्हणजे जीनची इथं साखळी तयार होते डीएनए मध्ये, आणि त्याला आपण काय म्हणतो? त्या साखळीमुळे एमआरएनए तयार होतो. काय होतो दोस्तों? एमआरएनए इज फॉर्म. तुम्ही पुस्तक वाचलं तर तुमच्या लक्षात येईल डायग्राम. पुस्तक घ्यायचं समोर आणि ही चार्ट तयार करायचा मित्र. हा चार्ट मुळे तुम्हाला लगेच समजणार आहे हे पटकन. आता काय आलं? या प्रोटीन मुळेच काय, डीएनएच्या ह्या जनुकांच्या साखळीमुळे काय तयार झाला? एमआरएनए. महत्वाचं आहे, एमआरएनए म्हणजे मेसेंजर आरएनए. काय म्हणायचं त्याला? मेसेंजर. हे नववीत शिकलाय तुम्ही. एमआरएनए मेसेंजर आरएनए, टीआरएनए ट्रान्सफर आरएनए, आरआरएनए राइबोसोमल आरएनए. दीज आर द टाइप्स ऑफ आरएनए. राइबोन्यूक्लिक ऍसिड चे 3 प्रकार आहेत, त्याचे 3 प्रकार आहेत. एमआरएनए मेसेंजर आरएनए, टीआरएनए ट्रान्सफर आरएनए, आरआरएनए राइबोसोमल आरएनए. असे 3 प्रकारचे हे आरएनए. त्यातला या चेन मुळे डीएनए मध्ये जो तयार होतो त्याला आपण काय म्हणतो? एमआरएनए. अभी एमआरएनए. अभी क्या होगा कि इन दिस डीएनए इज यूज ओनली वन स्ट्रैंड इंस्टेड ऑफ डबल. याच्यामध्ये फक्त हे तयार होत असताना डीएनए काय करतो? डीएनए फक्त काय तयार करतो? इथं सिंगल स्ट्रँड तयार करतो. सिंगल स्ट्रँड मध्ये हा फॉर्म होतो, सिंगल स्ट्रँड. आता आपण बघितलं डीएनए इथं लिहितो सिंगल स्ट्रँड, शॉर्ट मध्ये लिहितो सिंगल स्ट्रँड म्हणजे एकेरी पट्टा वापरतो. इथं बघा, हा एकेरी पट्टा दिसतोय तुम्हाला, हा ब्ल्यू लाईन, त्याला म्हणायचं डीएनएचा हा एकेरी पट्टा आहे. बरोबर. आणि डबल स्ट्रँड म्हणजे हा पण आणि हा पण ऑपोजिट साईडला. हे दिसते ना असं, हे ऑपोजिट साईडला हे जे आहे याला म्हणायचं डबल स्ट्रँड. म्हणजे हे डीएनएचे 2 शिड्या आहेत, 2 पट्टे आहेत. बरोबर. आणि हे फॉस्फेट शुगरचे पट्टे बनलेले असतात. हे तुम्हाला 12वी सांगितल्यानंतर फॉस्फेट शुगरचे पट्टे आहेत. These strands are made by sugar phosphate. These strands are made by sugar phosphate. मराठीवाले हे जे पट्टे आहेत डीएनए चे 2, ते शुगर फॉस्फेटचे बनलेले असतात. आणि याच्या आतमध्ये जे आहेत ते कोण आहेत? सगळे प्रोटीन्स. कोण आहेत हे सगळे मित्र? प्रोटीन्स. म्हणजे जसे की अमिनो ऍसिड. हे बघा एटी, ए म्हणजे ॲडेनिन, थायमिन, सी फॉर सायटोसिन, जी फॉर गॉनिन, टी फॉर थायमिन, ए फॉर ॲडेनिन. ऐसे वाले सब स्ट्रैंड रहते हैं. ओके. सो अभी सामने क्या रहेगा? तो डीएनए इसको मींस डीएनए एमआरएनए तैयार करने के लिए सिर्फ एक ही स्ट्रैंड यूज करता है. दिस इज द डीएनए इज यूज्ड ओनली वन सिंगल स्ट्रैंड, डोंट डिस्टर्ब मी, सिंगल स्ट्रैंड फॉर द फॉर्मेशन ऑफ एमआरएनए. ये देखो दोस्तों, ये बहुत इंपॉर्टेंट है. यहाँ पे चेन है, किसकी चेन है? जीन्स की चेन है. डीएनए में चेन ऑफ जीन्स काय करता है? एमआरएनए. एमआरएनए डीएनए में सिंगल स्ट्रैंड पे तयार होता है.
बाद में क्या होता है दोस्तों, इन दिस प्रोसेस डीएनए देयर इज यूरेसिल इंस्टेड ऑफ थायमिन इन डीएनए। अभी डीएनए देयर इज यूरेसिल, डीएनए में क्या रहता है, यूरेसिल। यहाँ पे लिखता हूं मैं, यहाँ पे यहाँ क्या आता हूं, डीएनए में देयर इज uracil in DNA. Uracil means U. U is there. Something is there. Here is not mentioned. U for uracil. Uracil. There is a uracil U in DNA. DNA में uracil रहता है। देखो दोस्तों uracil रहता है, लेकिन instead of thymine in DNA, there is uracil instead of thymine. instead of थायमिन बोले तो ये टी रहता है ना, टी थायमिन, ये टी, ये थायमिन की जगह पे क्या रहता है, यूरेसिल, किसमें, डीएनए में रहता है। और आगे क्या होता है, देखो म्हणजे मराठीत सांगायचं म्हटलं तर डीएनए मध्ये जो यूरेसिल असतो, म्हणजे थायमिन असतो, त्या थायमिन ऐवजी कोण असतो, यूरेसिल। परत एकदा सांगतो, डीएनए मध्ये जो थायमिन असतो, थायमिन, त्याच्या ऐवजी, थायमिन ऐवजी, इथं मी लिहितो मराठीत थायमिन, टी फॉर थायमिन, इथं टी, आणि त्या थायमिन ऐवजी कोण असतो, यू, यू म्हणजे कोण, यूरेसिल असतो। हे प्रोटीन्स असतात डीएनए मध्ये, आणि याच्यातून दोस्तों पुढे काय होत असतं, मग there is a formation of RNA process in DNA is known as transcription। ये बोर्ड को पूछा जाता है, म्हणजे मराठीत त्याला प्रथिलेखन म्हणतात। प्रथिलेखन म्हणजे काय दोस्तों, प्रथिलेखन म्हणजेच मला सांगायचं आहे की जेव्हा डीएनए मध्ये आरएनए तयार होण्याची जी प्रतिक्रिया आहे, जी तयारी आहे, त्या प्रतिक्रियेला किंवा त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, प्रतिलेखन। पहिले देतो दिस फॉर्मेशन ऑफ आरएनए, नेक्स्ट पॉइंट दिस फॉर्मेशन, देखो दिस फॉर्मेशन ऑफ आरएनए, दिस द फॉर्मेशन ऑफ आरएनए process in DNA is known as transcription मीन्स इसको हम मराठी में अगर लिखे तो क्या होगा, प्रतिलेखन। म्हणजे प्रतिलेखन म्हणजे काय, असा प्रश्न आला, व्हाट इज मीन बाय ट्रान्सक्रिप्शन और डिफाइन ट्रान्सक्रिप्शन, प्रतिलेखनची व्याख्या द्या। तर प्रतिलेखन म्हणजे डीएनए मध्ये आरएनएच्या आहे तशी प्रक्रिया तयार होण्याच्या प्रक्रियेला, डीएनए मध्ये आरएनएच्या तयार होण्याच्या प्रक्रियेला प्रतिलेखन असे म्हणतात। याला मराठीत काय म्हणायचं, प्रतिलेखन। प्रतिलेखन म्हणजेच मी ते इंग्लिश मध्ये काय लिहिले, ट्रान्सक्रिप्शन। म्हणजे काय, डीएनए मध्ये आरएनएच्या निर्मितीच्या प्रक्रियेला, डीएनए मध्ये आरएनएच्या निर्मितीच्या प्रक्रियेला काय म्हणायचं, प्रतिलेखन। व्हाट इज मीन बाय ट्रान्सक्रिप्शन, द फॉर्मेशन ऑफ आरएनए प्रोसेस इन डीएनए इज नोन एज ट्रांसक्रिप्शन। वेरी आईएमपी ऑफ नोट्स निकाल के, स्क्रीनशॉट इस पाई डायग्राम के निकाल के आप लोग मुझे व्हाट्सएप के ग्रुप पे आप भेज सकते हैं, सभी स्टूडेंट, हाँ सभी स्टूडेंट, ऑल स्टूडेंट शुड बी सेम दिस पाई चार्ट डायग्राम ऑन द ग्रुप प्लीज, मराठी एज वेल एज सेमी इंग्लिश और इंग्लिश मीडियम। ओके, नाउ समझ गया प्रतिलेखन। और बाद में प्रतिलेखन, भाषांतरण एंड स्थानांतरण। प्रतिलेखन म्हणजे आता मी सांगितलं मराठीवाले हे विचारला प्रश्न, प्रतिलेखन, परत सांगतोय मी भाषांतरण, प्रतिलेखन, भाषांतरण आणि स्थानांतरण, हे तीन प्रश्नांची व्याख्या आपल्याला करायची, आणि हे खूप सोपं आहे, डायग्रामच्या आधारे पण तुम्हाला समजेल
हे जे दिसते हे आरएनएचे आहेत. आरएनए म्हणजे आरएनए मध्ये काय होतात, प्रोटीन्स तयार होतात. आता ए फॉर ऍडिनिन, टी फॉर थायमिन, ए फॉर ऍडिनिन, टी फॉर थायमिन, जी फॉर ग्वानिन, ए फॉर ऍडिनिन, जी फॉर ग्वानिन, टी फॉर थायमिन, ऍडिनिन, ग्वानिन, थायमिन, ऍडिनिन, थायमिन, ग्वानिन, ऍडिनिन, सायटोसिन, सी फॉर सायटोसिन. ही सगळी प्रथिनांची नाव आहेत. मराठीमध्ये पण तीच. आणि यांच्या जोड्या असतात. ऍडिनिन बरोबर हे 9th स्टँडर्डला झाले. ऍडिनिन बरोबर थायमिनची जोडी असते. सायटोसिनची ग्वानिन बरोबर जोडी असते. ग्वानिनची सायटोसिन बरोबर, थायमिनची ऍडिनिन बरोबर. ह्या डीएनएच्या पट्ट्यामध्ये हे सगळे प्रथिने तयार झालेले असतात मित्र. मीन्स इंग्लिश में in a DNA there is a double strand sugar phosphate strands, and there the RNA proteins are formed between the DNA adenine, and there is a pairs are made or prepared in a strand of DNA. Adenine is paired with thymine, cytosine is paired with guanine, guanine is paired with cytosine, thymine is paired with adenine. देखो दोस्तों, ये जो बात है ये बहुत ही इंपॉर्टेंट बात है, और इसकी वजह से द सेल इज न्यूक्लियस इज फॉर्म आरएनए. अब ये सेल है. सेल जो है, देखो दोस्तों, मैं यहाँ पे थोड़ा सा रफ करता हूँ. जो नेक्स्ट पार्ट है हम थोड़ा सा डायग्रामेटिक पढ़ेंगे, ऐसे ही वाले. थोड़ा सा सब्र रखो दोस्तों, ऐसे पाए डायग्राम निकाल कर हम थोड़े से पढ़ेंगे और समझने की कोशिश करेंगे. दोस्तों अगर दिक्कत है ना तो मुझे बताने का, डरने का नहीं, बताने का, ठीक है? नहीं तो आप डरोगे. जो डर गया समझो मर गया. गब्बर सिंह क्या कह गया? जो डर गया समझो मर गया. तो डरने का नहीं. इन सेल न्यूक्लियस, देखो मैं यहाँ पे इन सेल न्यूक्लियस, इन सेल न्यूक्लियस, टेंशन नहीं लेने का दोस्तों. शांत दिमाग से पढ़ो, ठंडे दिमाग से पढ़ो. सेल न्यूक्लियस, सेल न्यूक्लियस में देयर इज अ फॉर्मेशन ऑफ आरएनए. अब यहाँ पे क्या एमआरएनए, यहाँ पे हमने क्या तैयार किया है? एमआरएनए. देयर इज अ फॉर्मेशन फॉर इन द सेल न्यूक्लियस, फॉर्मेशन ऑफ एमआरएनए. मराठीमध्ये मी सांगतो, या पेशीच्या केंद्रकामध्ये, पेशी केंद्रकामध्ये मी इथे लिहितो, पेशी केंद्रकामध्ये काय तयार होतं? तर एमआरएनए तयार होतं. इन अ सेल न्यूक्लियस देयर इज अ फॉर्मेशन ऑफ आरएनए. द एमआरएनए ब्रॉट कोड मेसेज ऑन डीएनए. एमआरएनए, देखो दिस एमआरएनए बोले तो मेसेंजर आरएनए. एमआरएनए म्हणजे मराठी वाले मेसेंजर आरएनए. टीआरएनए ट्रान्सफर आरएनए, आरआरएनए रायबोसोमल आरएनए. आता हे एमआरएनए काय आणतात, काय घेऊन येतात? कोड मेसेज घेऊन येतात डीएनए कडून. काय घेऊन आणतात? डीएनए कडून कोड मेसेज. दिस एमआरएनए ब्रॉट कोड मेसेज from DNA on DNA वरून कोड मेसेज. कोण घेऊन येते रे? कोड मेसेज एमआरएनए. आता तुम्हाला विचारते, एमआरएनए काय घेऊन येतात? कोड मेसेज. कुठून घेऊन येतात? डीएनए कडून. समजलं? डीएनए कडून काय घेऊन येतात? कोड मेसेज. कोण घेऊन येतात? एमआरएनए. Who is the brought code message? mRNA. From where? DNA. What is the brought by mRNA? What is the brought by mRNA? mRNA brought. What is brought? Code message. इंग्लिश में भी समझ में आया. देखो, तो दिस कोड फॉर एमिनो एसिड, ये सभी जो कोड है, देखो दोस्तों, इट इज दिस कोड फॉर एमिनो एसिड. These code for amino acid देखो बहुत इंपॉर्टेंट है ये एमिनो एसिड. ये कोड जो रहता है किसके लिए रहता है? प्रिपरेशन ऑफ एमिनो एसिड. आपको पता है प्रथिने क्या तैयार करती है? प्रथिन्स काय बनवतात? एमिनो एसिड है की नाही? एमिनो एसिड
म्हणजेच प्रथिने असतात. दिस कोड फॉर अमिनो ऍसिड. प्रत्येक सेल मध्ये एक कोड जे असतात ते काय असतात, अमिनो ऍसिड साठी असतात. अँड इच अमिनो ऍसिड कंटेन, बघा प्रत्येक अमिनो ऍसिड इथे लिहितोय मी, इच अमिनो ऍसिड, इच अमिनो ऍसिड, इच अमिनो ऍसिड कंटेन्स, देखो प्रत्येक अमिनो ऍसिड काय तयार करणार आहे, कंटेन्स 3 न्यूक्लियोटाइड सेल. 3 बोल रहा हूं मैं, 3 इडियट, 3 न्यूक्लियोटाइड सेट, म्हणजे 3 न्यूक्लियोटाइडचा केंद्रकांचा संच जो आहे तो कोण तयार करतं, अमिनो आम्ल. अमिनो आम्ल काय तयार करतं, प्रत्येक अमिनो आम्ल किती, 3 न्यूक्लियोटाइडचा सेट तयार करतं. आणि त्यालाच काय म्हणतो, इज नोन एज, त्यालाच आपण काय म्हणतो, ट्रिप्लेट कोडॉन. काय म्हणतो आपण त्याला, ट्रिप्लेट कोडॉन. त्यालाच आपण ट्रिप्लेट, मराठीमध्ये ट्रिप्लेट कोडॉनच म्हणतात. म्हणजे एक प्रथिने 3 न्यूक्लियोटाइडचा संच, एक प्रथिने, एक प्रत्येक अमिनो असलेला संकेत कोड 3 न्यूक्लियोटाइडच्या संचात रूपांतर असतो. त्यालाच काय म्हणतो आपण, ट्रिप्लेट कोडॉन. परत म्हणतो मी, बघा पेशी केंद्रक तयार झालेला mRNA जेव्हा पेशी द्रव्यात येतो, पेशी केंद्रात झालेला mRNA जेव्हा पेशी केंद्रकात येतो तेव्हा तो येताना डीएनए वरील संकेतक संदेश, डीएनए वरील संकेतांक संदेश घेऊन येतो. आणि या संदेशामध्ये, प्रत्येक संदेशामध्ये म्हणजे कोडमध्ये काय असतं, अमिनो आम्ल असतं प्रत्येक कोडामध्ये. आणि प्रत्येक अमिनो आम्लाकरिता एक 3 न्यूक्लियोटाइड संच असे असतात. आणि त्यालाच आपण त्या 3 संचाला काय म्हणतो आपण, ट्रिप्लेट कोडॉन. मराठीवाले समजते का. आणि म्हणून याचा जो शोध आहे, पहिल्यांदा जो शोध आहे तो कुणी लावला रे, भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ डॉक्टर हरगोविंद खुराना, इंडियन सायंटिस्ट हरगोविंद खुराना इन्व्हेंटेड, डॉक्टर हरगोविंद खुराना, हरगोविंद गोपाला, हरगोविंद खुराना. He was invented म्हणजे त्यांनी शोध लावलाय. इन्व्हेंटेड म्हणजे काय, शोध लावलाय. He was invented 20 amino acid. He was invented 20 amino acid for each codon. He was 20 amino acid. He got Nobel Award. इसके लिए उसको क्या मिला, नोबेल अवार्ड मिला. वो बाकी के वो अमेरिका की 2 साइंटिस्ट है उनको भी मिला. एमिनो एसिड के लिए उनको 20 एमिनो एसिड है और इसके लिए उसको हरगोविंद खुराना को नोबेल प्राइज मिल गया. कभी मिल गया, इन 1968, 1968 में उनको क्या मिला, नोबेल अवार्ड मिला. किसके लिए, ये 20 एमिनो एसिड के लिए. mRNA इज मेड बाय थाउजेंड्स ऑफ कोडॉन्स. देखो आता हे mRNA आहे ना, हे हजारो अमिनो ऍसिड पासून बनलेलं असतं. प्रत्येक mRNA हजारो कोडॉनचा बनलेला असतो. प्रत्येक mRNA हा हजारो कोडॉनचा बनलेला असतो. म्हणजे काय होतं, mRNA इज मेड बाय थाउजंड्स. each mRNA is made by thousands of codons. म्हणजे प्रत्येक mRNA चा जो आहे ना, हजारो, प्रत्येक mRNA हा हजारो कोडॉनचा बनलेला असतो. हे महत्वाचं आहे. आणि त्यावरील संदेशानुसार प्रथिन तयार करण्यासाठी लागणारे अमिनो आम्ल यांना पुरवण्याचं काम कोण करतो, tRNA. आणि म्हणून त्या mRNA वर जमा झालेला कोडॉन, त्याला लागलेला पूरक्रम असलेला अँटी कोडॉन हा tRNA वर असतो. आणि याच क्रियेला भाषांतरण असे म्हणतात. इंग्लिश मध्ये सांगायचं म्हटलं तर लास्ट पॉइंट आहे, प्रिपरेशन ऑफ प्रोटीन्स. There is preparation of proteins on mRNA. Proteins on mRNA. देखो दोस्तों, proteins on mRNA. Proteins on mRNA need amino acids. म्हणजे अमिनो ऍसिड ला प्रत्येक प्रोटीन mRNA चा लागतो. नीड अमिनो ऍसिड
अँड दीज अमिनो ऍसिड प्रोव्हाइड बाय टीआरएनए. हे अमिनो ऍसिड कोण प्रोव्हाइड करतोय? टीआरएनए. these amino acid provide by A means amino acid provide by कौन करतोय? tRNA. T small t और capital RNA. T means transfer RNA and as it is. देखो दोस्तों ये बहुत इंपॉर्टेंट, ये बात हो गई शॉर्ट में. प्रोटीन्स ऑन एमआरएनए नीड अमीनो एसिड. अमीनो एसिड के लिए प्रोटीन्स एमआरएनए में जो रहता है वो क्या प्रोव्हाइड करता है? टीआरएनए प्रोव्हाइड करता है. आरएनए असलेल्या अमिनो अम्लाची कोण करतो? कोडॉन. त्याला पूरक असलेला अँटी कोडॉन टीआरएनए वर असतो. मीन्स आणि त्यालाच काय म्हणतो आपण? भाषांतरण. म्हणजेच ऍज अ कोडॉन ऑन एमआरएनए, ऍज अ कोडॉन ऑन mRNA, as a codon on mRNA, that is as it is. That as it is means आहे तसा. as a codon on mRNA, जो RNA वरती कोडॉन असतो तो as it is अँटी कोडॉन, तसाच अँटी कोडॉन जो असतो, अँटी हे कोडॉन आहे बघा कुठं असतो? mRNA वरती. आणि अँटी कोडॉन कुठं असतो? ऑन टीआरएनए. anticodon on tRNA means transfer RNA, and this is known as क्या बोला? ट्रांसलेशन. क्या बोले हम इसको? ट्रांसलेशन. उसको मराठी में क्या बोले? भाषांतरण. मराठीत आपण काय म्हणतो? भाषांतरण. म्हणजेच भाषांतरण म्हणजे कळत तुम्हाला काय की एमआरएनए वरती असलेला कोडॉन आहे तसा अँटीकोडॉन टीआरएनए वर असतो, त्याला आपण काय म्हणतो? भाषांतरण. याच्या अगोदर काय शिकलो? प्रतिलेखन. नंतर काय शिकलो? भाषांतरण. आणि पुढच्या लेक्चर मध्ये काय शिकणार आहे? स्थानांतरण म्हणजेच ट्रान्सलेशन. इंग्लिश में वी हॅड लर्न फर्स्ट ट्रांसक्रिप्शन and then what we had learned? Translation. And next lecture we will learn translocation. ट्रांसलोकेशन. स्थानांतरण अपन सीखना. ये एक डायग्राम है, ये भी डायग्राम का स्क्रीनशॉट आप ले सकते हैं वीडियो में से. और जो भी दोस्तों दिक्कत रहेगी, कोई भी प्रॉब्लम रहेगा तो मुझे कमेंट्स करके या कॉल करके भी मेरे वाले स्टूडेंट पूछ सकते हैं. लेकिन दोस्तों ये वीडियो जो है ना वो बहुत तहे दिल से कंसंट्रेशन से पढ़ो, समझ लो, लर्न टिल अंडरस्टैंड. जो भी कोई गलत बात है मुझे वापस कर दो, लेकिन सही बात है वो ध्यान में रखो दोस्तों. और आपको मैं शुभकामना देता हूँ. आई विल गिव द बेस्ट ऑफ लक एंड लर्न एंड गिव द होमवर्क ऑन द ग्रुप. ओके, बाय बाय.